नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झणझणीत सांडग्याची भाजी. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे भाज्यांची व्हरायटी कमी असते, म्हणजे भाज्या जास्त मिळत नाहीत बाजारात. तर त्यावेळी सांडग्याची भाजी हे एक अप्रतिम ऑप्शन असतो. म्हणजे आपण पटकन झटपट अशी ही सांडग्याची भाजी बनवून तयार करू शकतो. आणि जरी बनवायला झटपट असली तरी ती तितकीच जास्त फ्लेवरफुल आणि स्वादिष्ट लागते खायला. आणि तुम्ही ही सांडग्याची भाजी मस्त आपल्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता. आणि हे नुसते सांडगे आपण तेलामध्ये फ्राय करूनही खाऊ शकतो. फारच स्वादिष्ट आणि चविष्ट लागते ती सांडग्याची भाजी. तर तुम्हालाही जाणून घ्यायची असेल कशी बनवायची ही सांडग्याची भाजी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. तर सगळ्यात आधी ऑफकोर्स सांडगे घेतलेत मी 1 वाटी. त्याचसोबत 1 वाटी कांदा घेतला बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरच्या देठी सुद्धा घेतल्यात. आणि त्याचसोबत मी इथं घेतलंय भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जिरं घेतलंय, मोहरी घेतली आहे, आलं आणि लसूण घेतलंय, त्याची पानं घेतली आहेत, घरातलं काळं तिखट घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलंय. तर इतकं साहित्य लागणार आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका कढईमध्ये तेल तापवून घेतेय. तर 1 चमचाभर तेल ऍड करते मी आत. तेल चांगलं तापलं गेलंय. यामध्ये मी हे सांडगे छान फ्राय करून घेतेय, परतवून घेतेय. छान गोल्डन ब्राऊन कलर येऊसर आपल्याला भाजून घ्यायचं किंवा तळून घ्यायचं या तेलामध्ये. सांडगे भाजल्याने काय होतं ना की नंतर जेव्हा आपण शिजवतो ह्याला भाजीमध्ये तर ते पटकन शिजले जातात आणि खूप जास्त असं पिठलं होतं भाजीत, तसं नाही होते यामुळे. त्यामुळे हे भाजून घ्यायचे सांडगे तेलामध्ये आधी. आत्ताच इतका खमंग वास येऊ लागलाय या सांडग्यांचा. थोडे असे डाग येऊ लागले यावरती की मी लगेच काढून घेते सांडग्यांना. याच कढईमध्ये मी ऍड करणार आहे आणखी थोडं तेल. तर इथे तेल चांगलं तापलं गेलंय. यात मी आता ऍड करणार आहे 1 चमचाभर मोहरी, मोहरी छान तडतडली. आता मी यात ऍड करणार आहे जिरं, कढीपत्ता ऍड करते आणि बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करते. कांद्याला छान परतवून घ्यायचंय. तर चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊसर आपल्याला कांद्याला छान परतवून घ्यायचं इथे. तर कांदा परतते तोवर मी इथे वाटण बनवून घेतेय. तर वाटण बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे ऍड करते कोथिंबीर. त्याचसोबत आता मी यात ऍड करणार आहे सुकं खोबऱ्याचा किस. तर मग अशी इन्ग्रेडियंट्स सांगताना मी हे दाखवायचं विसरून गेलते, तर आठवणीने ऍड करा सुकं खोबऱ्याचा किस. त्याचसोबत मी ऍड करणार आहे आलं, लसूण, जिरा ऍड करते थोडंसं आणि छान वाटण बनवून घेते. बघा मस्तपैकी मी हे हिरवं वाटण करून घेतलं आणि इतका मस्त सुवास येतो ह्या वाटणातून आत्ताच. आणि ह्यात मी अजिबात पाणी ऍड नाही केलंय, असं कोरडंच वाटण वाटून घेतलंय. बघा मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय कांद्याला, चांगला कांदा परतला गेला आपला इथे. आता मी यात ऍड करणार आहे आपण बनवून घेतलेलं हिरवं वाटण. हे हिरवं वाटणही छान आपल्या कांद्यासोबत परतून घ्यायचंय. ह्याच सोबत आता यात मी ऍड करणार आहे घरातलं काळं तिखट. तर साधारणतः 2 ते 3 चमचे काळं तिखट घेतलंय मी इथे. तुम्ही तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. तुम्ही तुमच्या घरातलं काळं तिखट यूज करू शकता. आणि नसेल तर मग गरम मसाला, गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसालाही यूज करू शकता तुम्ही. आता यात मी ऍड करणार आहे गरम पाणी. तर पाणी गरम करूनच ऍड करा.
त्याने मस्त फ्लेवर्स येतात भाजीला आणि रंगही छान येतो. बघा काय मस्त दिसते भाजी. आता इथे मी याला छान एकादभर मिनिट असं शिजू देते, म्हणजे मसाले चांगले शिजले जातील. बघा काय मस्त रंग आलाय भाजीला. आता या स्टेजला मी ऍड करणार आहे सांडगे. सांडग्यांनाही यात मिक्स करून घेते आणि परतून घेते मसाल्यांसोबत छान. आणखी एक कारण, आपण पाणी गरम करून का ऍड करायचं आहे, कारण सांडगे शिजायला फार वेळ लागतो. तर आता ह्यात जर मी थंड पाणी ऍड केलं तर त्याची प्रोसेस, शिजण्याची प्रोसेस अजून स्लो होऊन जाईल. त्यामुळे इथे गरम पाणीच ऍड करायचं आहे. आणि आता इतका खमंग सुवास येतो ना या भाजीतून. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. त्यात मी ऍड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. सांडगे छान एकादभर मिनिट त्यात परतून घेतल्यानंतर मी ऍड केले गरम पाणी. त्याचसोबत मी ऍड करते आहे चवीनुसार मीठ. तर मीठ जरा बेतानेच ऍड करायचं, कारण सांडग्यांमध्येही मीठ असतं. मीठ ऍड करून मला पुन्हा चांगलं मिक्स करून घेते आणि आता त्याला छान बॉईल येऊ द्यायचा आहे. बघा एक छान खळखळून उकळी आली आहे या भाजीला. आता मी ते गॅसची फ्लेम स्लो करते आणि ह्याला झाकून छान 5 मिनिटं असं शिजू देते. मध्ये मध्ये मी ह्याला चेक करत राहणार आहे आणि लागलं तर थोडं गरम पाणी ऍड करून ह्याला पुन्हा चांगलं शिजू देते. तर चेक करत राहायचं, नाही तर ही भाजी करपू शकते. तर इथे छान एक 5 मिनिटं मी ह्याला शिजू दिलं. तर आता चेक करूयात. मस्त मी आणखी थोडं पाणी ऍड करते यात. तर इथे बघा एक छान उकळी आली आता पाणी ऍड केल्यानंतर या भाजीला. आता यात मी ऍड करणार आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. तर भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट ऍड करते मी. नक्की ऍड करा, ह्याने छान चव वाढते आपल्या भाजीची. शेंगदाण्याचा कूट ऍड करून ह्याला पुन्हा चांगला मिक्स करून घेते मी एकदा. सगळाच ऍड करते शेंगदाण्याचा कूट. आता इथे याला मी झाकून स्लो फ्लेमवरती छान एक 7-8 मिनिटं शिजू देणार आहे असंच. इथे साधारणतः 7-8 मिनिटं मी ह्याला असं शिजू दिलं. तर आता चेक करूयात. तर बघा व्यवस्थित शिजली गेली आहे भाजी आणि जास्तही मी रस्सा नव्हता ठेवला किंवा जास्तही कोरडी नाही केली मी भाजी. अशी थोडीशी रबरबीतच ठेवली आहे. तर चेक करूया ते सांडगे शिजलेत का ते. बघा इझिली तुटतात हे सांडगे, व्यवस्थित शिजले गेलेत. तर झाली इथे आपली भाजी रेडी. सगळ्यात शेवटी मी ह्याला गार्निश करते बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. बघा झाली रेडी आपली गरमागरम सांडग्याची भाजी. तर अशा प्रकारे झाली आपली सांडग्याची झणझणीत भाजी बनवून तयार. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा अशाच एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.